नमस्कार पर्यावरण प्रेमींनो. आज 20 मे आणि आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. आज आहे जागतिक मधमाशी दिवस. मधमाशीला आपण जपलं पाहिजे. काय होऊन राहिलं की शेतकरी आपल्या शेतांमध्ये ज्या विविध फवारण्या करतात, रासायनिक फवारण्या, ज्यामध्ये कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, ज्यामुळे मधमाशांच्या संख्येमध्ये घट झालेली आहे. आणि सीड पॉलिनेशन ज्याला आपण म्हणतो, परागीकरणाचं 99% काम फक्त आणि फक्त मधमाशाच करत असतात. तेव्हा मला या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगायचं आहे, बघा, हे आहे भारतीय कमळ आणि या भारतीय कमळाचा फुलाचा व्यास 9 ते 11 इंचापर्यंत असतो आणि एका फुलावरती जवळपास 20 ते 25 मधमाशा आपल्या दृष्टीस पडताच पाहायला मिळतात. तेव्हा शेतकरी बांधवांनो, मला तुम्हाला एक नम्र आवाहन करावंसं वाटते की आपण या मधमाशांना जपलं पाहिजे. मधमाशांना आपण जर जपलं तर आपल्या पुढच्या पिढ्या सुखात जगतील. त्यांना पोटभर खायला मिळेल, पोटभर अन्न मिळेल. मधमाशा संपल्या तर तिथून 1.5 वर्षांनी मानवी समाजच संपून जाईल. कारण ह्या मधमाशा फार मोठ्या संख्येने सीड पॉलिनेशनचं काम करत असतात. तेव्हा मला तुम्हाला वारंवार या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपल्या गावाच्या नदी तलावांमध्ये भारतीय कमळाची शेती करा, ज्यापासून 25 ते 27 प्रकारचे रोजगारसुद्धा मिळतात आणि त्यावर मधमाशांचा वावर असतो. आणि त्यामुळे सीड पॉलिनेशनला तुम्हाला मदत होईल, मलाही मदत होईल. मी सुद्धा एक छोटासा शेतकरी आहे. तर आपण सर्वांनी माझी ही विनंती ऐकून किमान एक छोटासा का होईना एक कमळ तलाव आपल्या सामूहिक शेती दरम्यान जरी केला तरी चालेल. की तुमच्या शेताजवळ नदी तलाव नसतील तर छोटासा 10 फूट व्यासाचा, 20 फूट व्यासाचा एक छोटासा पॉन्ड तयार करून त्यामध्ये असे भारतीय कमळ तुम्ही लावा, ज्यामुळे रोजगारही मिळेल आणि सीड पॉलिनेशन करता मदतही होईल. आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. नक्की याचा फायदा तुम्हाला, मला, सर्वांना होईल. आज 20 मे आहे आणि आजच्या दिवसाला मधमाशी दिवस असं म्हणून आपण सर्वांनी स्वीकारलेलं आहे. तर फक्त स्वीकारून चालणार नाही, तर त्या मधमाशांना असे आपण कमळाचे तलाव उपलब्ध करून दिल्यास नक्कीच याचा फायदा आम्हा सर्वांना व पुढच्या पिढीला सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास लाईक करा. माझे पर्यावरणपूरक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. बघितलं आपण किती मधमाशा आहेत एका एका फुलावरती. हा बाळापूरचा भिकुंड नदीवरचा व्हिडिओ आपण बघत आहात. हजारो कमळ या नदीमध्ये जवळपास 7 ते 8 किलोमीटरच्या परिसरात आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक शेतकऱ्यांनी कोळासा गावापर्यंत हे कमळ पसरलेले आहे. आपणही आपल्या गावात भारतीय कमळाचा केला, नदी तलावांमध्ये कमळ लावावे, त्याकरता मी तुम्हाला मोफत मदत करण्यास तयार आहे. याकरता लागणारं जे बीज आहे, सीड आहे, वाढवण्यास रोपा आहे, ते मी तुम्हाला मोफत देईल, फुकट देईल. मदत करतात. परंतु आपण मला संपर्क करा. शेतकरी बांधवांना व्हिडिओमध्ये माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. बघा किती मधमाशा एका एका फुलावर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर सुगंधी अशी ही फुलं, 25 ते 27 प्रकारचा रोजगार देणारी ही कमळबाग प्रत्येक गावात असावी, कमळबाग तयार करावी, याकरिता मी तुम्हाला आवाहन करत आहे. सर्व शेतकरी बांधवांना शासनाने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष घालावं. मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषद सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष घालावं, या विषयात लक्ष घालावं,
आणि प्रत्येक गावात याची मला कमळबाग खात्री आहे. निर्माण करावी, ज्यामुळे मधमाशांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल आणि आमचा शेतकरी सुंदर अशी ही समृद्ध झाल्याशिवाय कमळबाग राहणार आहे. नाही. शेतकरी, ज्या विकुंड देशाचा नदी, शेतकरी समृद्ध, गाव तो देश बाळापूर, समृद्ध. तालुका बाळापूर, आणि जिल्हा तसाही अकोला, भारताला महाराष्ट्र. सोन्याची खाण म्हटलेलं आहे. तर नक्कीच मी माझ्या देशाला समृद्ध करेल.